वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नलुंकड कन्या शाळेतील उपशिक्षक श्री प्रवीण धनगर यांच्या संकल्पनेतून मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांचे व्याकरणाचे एकत्रित तुलनात्मक पुस्तक तयार करण्यात आले आहे. व्याकरण हा भाषेचा आत्मा आहे. व्याकरणाला भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हटलं जातं. याच व्याकरणाचा अभ्यास सहज, सोपा व सुलभ व्हावा या उद्देशाने मराठी, हिंदी व इंग्रजी व्याकरणाचे एकत्रित पुस्तक शाळेतील व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगी पडेल. व तुम्ही व्याकरणाचा आनंदाने त्या ठिकाणी अभ्यास करणार असं मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं. या व्याकरण पुस्तकातील निर्मितीसाठी इयत्ता 7वी आणि 8वीच्या काही 11 विद्यार्थिनींचा सहभाग यात नोंदवलेला आहे. त्यांना व्याकरण अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या याविषयी मी चर्चा केली. तीनही भाषेतील एकत्रित व्याकरण पुस्तिकेत संकल्प त्यांच्या समोर मांडली. त्या सर्व विद्यार्थिनींना ती आवडली व याचा नक्की आम्हाला उपयोग होईल सर अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आणि म्हणूनच या सर्व विद्यार्थिनींचा सहभाग या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये मी केला. व्याकरण पुस्तकातील प्रस्तावना शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री सुशील दादा अत्रे साहेबांनी केली. त्यासाठी मी साहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मी साहेबांना फक्त म्हटलं की साहेब, मी व्याकरणाचं एक पुस्तक तयार करतोय, पुस्तकाला आपण प्रस्तावना द्यावी. साहेबांनी लगेच त्याला होकार दिला. संस्थेतील एखाद्या शिक्षकाला दिलेलं प्रोत्साहन खरोखरच हे प्रेरणादायी आहे. आणि आज आपण सर्वांना सांगू इच्छितो की साहेबांनी दिलेली ही प्रस्तावना सर्व शिक्षक पुरस्कारांपेक्षा माझ्यासाठी खूप मोठी आहे. व आज साहेबांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, म्हणून मी यासाठी साहेबांचे आभार व्यक्त करतो. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती नवे मॅडम यांनी सदर पुस्तिकेमध्ये सदर पुस्तिका ही विद्यार्थिनींसाठी उपयुक्त आहे अशा प्रकारचा अभिप्राय या ठिकाणी व्यक्त केला व वेळोवेळी मला अनमोल असं मार्गदर्शन केलं, म्हणून मी मॅडमांचे आभार व्यक्त करतो. सकाळी विभाग प्रमुख श्री अनिल सेंदाने सर, दुपार विभाग प्रमुख सौ वंदना तायडे मॅडम यांनीही मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, म्हणून या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुस्तकाचं अवलोकन आणि राहिलेल्या चुका यांचं दुरुस्तीचं काम शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका माननीय सौ वंदना तायडे मॅडम, सौ वैशाली पाटील मॅडम, सौ रमा तारे मॅडम यांनी केलं, म्हणून यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच श्री सुनील आंबेकर यांनी जे सहकार्य केलं त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आता सुरुवातीला मी 100 प्रती या ठिकाणी स्वखर्चाने काढलेल्या आहेत. त्यातल्या ग्रंथालयाला 2 प्रती आपण देणार आहोत. प्रत्येक वर्गाला एक पुस्तिका प्रथम सत्रामध्ये पहिली, दुसरी आणि तिसरी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला सदर पुस्तिका ही मोफत दिली जाणार आहे. आणि शाळेतील इतर ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींना PDF स्वरूपात या मोफत मी देणार आहे. इथपर्यंत मी माझं काम केलेलं आहे, परंतु यापुढे जितक्या पण प्रती लागणार आहेत त्याचा खर्च शाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक माननीय श्री दीपक आर्डे सर हे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ पुस्तिका छपाईसाठी खर्च करणार आहेत, म्हणून मी सरांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. शेवटी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, या व्याकरण पुस्तकाचा आपल्या शाळेतील संस्थेतील विद्यार्थ्यांना तर उपयोग होईलच, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून संस्थेचं व शाळेचं नाव तालुक्यातील, जिल्ह्यातील व राज्यातील शाळांमध्ये असणारे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आणि संकल्प आहे. धन्यवाद. नमस्कार. विद्येची देवता शारदा माता, सरस्वती माता हिला वंदन करतो. इथे मंचावरती माझ्यासोबत उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि समोर असलेल्या सगळ्या विद्यार्थिनी, शिक्षक बंधू भगिनी, आज जशी घटस्थापना आहे तसंच वाचन प्रेरणा दिन आहे. हे मगाशी सरांनी तुम्हाला सांगितलं. वाचन प्रेरणा दिन असं स्वतंत्र म्हणण्याचं कारण असं की आजकाल वाचनाला बाहेरून कुठून तरी प्रेरणा घेतल्यानंतर मग वाचलं जातं, तोपर्यंत वाचलं जात नाही असं दिसून आलेलं आहे. निमित्त कुठलंही असो, पण या एका चांगल्या दिवशी आपल्या शाळेतले शिक्षक जे आहे धनगर सर, त्यांनी हा हातात घेतलेला उपक्रम, त्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं
याचा मला खरोखर आनंद आहे. सभाशास्त्राची एक औपचारिकता असते, ती औपचारिकता पाळायची म्हणून फक्त मी एक जाहीर करतो औपचारिकपणे की सदर पुस्तकाचं, या पुस्तकाचं प्रकाशन आता झालेलं आहे, असं मी जाहीर करतो. सर्वसामान्यपणे संस्था चालक म्हणून आम्हाला असलेला अनुभव, आपल्या संस्थेचा नाही पण इतर ज्या संस्था बघतो त्याच्यामध्ये असलेला अनुभव असा की बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो की शिक्षक आपल्यापुरता, आपल्या कामापुरतं फक्त बघतात, त्याच्या बाहेर सहसा जाण्याची त्यांची तयारी नसते. त्यात प्रत्येक वेळेला त्यांचा दोष असतोच अशातलाही भाग नाही. कधी कधी असं होतं की संस्था चालक अशा मानसिकतेचे असतात की शिक्षकाने जास्तीचं काही केलं तर ते उलट त्याला म्हणतात की तुला रिकामा उद्योग करायला कोणी सांगितलं होतं, ते सांगितलं ते काम कर मुळात म्हणून. सुदैवाने, एकूणच आपल्या संस्थेच्या सुदैवाने, शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुदैवाने अशी परिस्थिती आपल्याकडे नाहीये. त्यामुळे आपल्या कोणत्याही शाळेतल्या कोणत्याही शिक्षकाने कोणताही नवा उपक्रम केला तर संस्था त्याची दखल नक्कीच घेत असते. आणि म्हणूनच मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हेही जाहीर करतो आता की मगाशी सरांनी सांगितलं की सुरुवातीचे 100 प्रती त्यांनी स्वखर्चाने काढलेले आहेत आणि त्याचा विनियोग कसा करायचा हे त्यांनी सांगितलेलंही आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी जर त्यांनी एक कुठला तरी एक व्यवस्थित प्रोजेक्ट म्हणजे त्याचा आढावा घेऊन जर आमच्या पुढे सादर केला की हा असा खर्च येणार आहे आणि इतक्या प्रती आपण त्याच्यातनं या दराने करू शकतो, तर मी हे सांगतो की शिक्षण प्रसारक मंडळ त्यांना आनंदाने मदत करेल. एका शिक्षकाने घेतलेल्या उपक्रमाला दुसऱ्या शिक्षकाने पाठिंबा देणं ही गोष्ट सुद्धा आपल्याकडे क्वचित घडत असते. आणि इथे तीही घडलेली आहे की धनगर सरांच्या पुस्तकाच्या पुढच्या काही प्रतींच्या खर्चाचा बोजा हा आरडे सरांनी उचललेला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो त्याबद्दल. ज्या विषयावरती हे पुस्तक आहे ते पुस्तक खरोखर तुम्हाला तुमच्या सगळ्या दृष्टीने आवश्यक आहे. म्हणजे आता मी तर दोन्ही शाळांचा प्रमुख आहे, त्यामुळे विद्यार्थिनींसाठी व्याकरण आणि विद्यार्थ्यांसाठी व्याकरण वेगळं नसतं हे तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या उपक्रमाचा फायदा लहान शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कसा होईल याबद्दल मी विचार करतो आणि धनगर सरांशी त्यानुसार मी नंतर बोलीन सुद्धा. जो विषय त्यांनी हातात घेतलेला आहे व्याकरण, या विषयावरती खरोखरच 2 शब्द बोलणं आवश्यक आहे. आणि खरं सांगायचं तर म्हणून मी इथे बोलायला उभा राहिलो. एरवी काही बोलण्याचा हा जागा नाही, तुमचा तो मूळही नसतो, पण व्याकरणाकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आजकाल होत असतं. विशेषतः एक सर्वसामान्यपणे सगळ्यांची समजूत अशी आहे की इंग्रजी स्पेलिंगची चूक ही खरी चूक असते. अशी परिस्थिती आपल्याकडे नाहीये. त्यामुळे आपल्या कोणत्याही शाळेतल्या कोणत्याही शिक्षकाने कोणताही नवा उपक्रम केला तर संस्था त्याची दखल नक्कीच घेत असते. आणि म्हणूनच मी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हेही जाहीर करतो आता की मगाशी सरांनी सांगितलं की सुरुवातीचे 100 प्रती त्यांनी स्वखर्चाने काढलेले आहेत आणि त्याचा विनियोग कसा करायचा हे त्यांनी सांगितलेलंही आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी जर त्यांनी एक कुठला तरी एक व्यवस्थित प्रोजेक्ट म्हणजे त्याचा आढावा घेऊन जर आमच्या पुढे सादर केला की हा असा खर्च येणार आहे आणि इतक्या प्रती आपण त्याच्यातनं या दराने करू शकतो, तर मी हे सांगतो की शिक्षण प्रसारक मंडळ त्यांना आनंदाने मदत करेल. एका शिक्षकाने घेतलेल्या उपक्रमाला दुसऱ्या शिक्षकाने पाठिंबा देणं ही गोष्ट सुद्धा आपल्याकडे क्वचित घडत असते. आणि इथे तीही घडलेली आहे की धनगर सरांच्या पुस्तकाच्या पुढच्या काही प्रतींच्या खर्चाचा बोजा हा आरडे सरांनी उचललेला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो त्याबद्दल. ज्या विषयावरती हे पुस्तक आहे ते पुस्तक खरोखर तुम्हाला तुमच्या सगळ्या दृष्टीने आवश्यक आहे. म्हणजे आता मी तर दोन्ही शाळांचा प्रमुख आहे, त्यामुळे विद्यार्थिनींसाठी व्याकरण आणि विद्यार्थ्यांसाठी व्याकरण वेगळं नसतं हे तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या उपक्रमाचा फायदा लहान शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कसा होईल याबद्दल मी विचार करतो आणि धनगर सरांशी त्यानुसार मी नंतर बोलीन सुद्धा. जो विषय त्यांनी हातात घेतलेला आहे व्याकरण, या विषयावरती खरोखरच 2 शब्द बोलणं आवश्यक आहे. आणि खरं सांगायचं तर म्हणून मी इथे बोलायला उभा राहिलो. एरवी काही बोलण्याचा हा जागा नाही, तुमचा तो मूळही नसतो, पण व्याकरणाकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आजकाल होत असतं. विशेषतः
एक सर्वसामान्यपणे सगळ्यांची समजूत अशी आहे की इंग्रजी स्पेलिंगची चूक ही खरी चूक असते.